रामकृष्ण हरी. नमस्कार. अध्यक्ष महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर सदानंद मोरे सर, आदरणीय हरिभक्तपरायण जालिंदरनाथ महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण अभय महाराज टिळक आणि साधनाताई कुंटे, कल्पनाताई कुंटे, बुक गंगा प्रकाशन, मंचावरील सगळे मान्यवर आणि आपण सगळे, सर्वात प्रथम मी आपणा सर्वांचं अभिवादन करतो, नमस्कार करतो. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या सुंदर सभागृहात जमलेल्या आपण सगळे अतिशय सुसंस्कृत आणि उच्च अभिरुची असलेल्या माझ्या सर्व मित्रजनांचे मी स्वागत करतो. आपण सर्व माझ्यावरच्या प्रेमामुळे इथे आलेले आहात, त्याच्यामुळे मला हा फार आनंद होत आहे. हा आपण जो कार्यक्रम आयोजन केला आहे तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचे इंग्रजी भाषांतराचे खंड 2 आणि खंड 3 यांच्या प्रकाशनासाठी आपण आता इथे सगळे जमलो आहोत. आणि मला जो आनंद होतो आहे तो मला आत्ता वर्णन करून सांगणं अशक्य आहे. खास म्हणजे जेव्हा ते विश्वजित बोरवणकरचं गाणं चालू झालं होतं, टाळ घोळ सुख नामाचा गजर, तुकाराम महाराजांच्या अभंगावरचं, तेव्हा तर मी डोळे मिटून 2 मिनटं बसूनच राहिलो होतो. एकदम छानपैकी असं मला समाधीच लागली म्हणता येईल. इथे अतिशय आनंदाचा क्षण आहे हा आजचा. हा सुंदर दिवस आहे आजचा, कारण आपल्याला हरिभक्तपरायण आणि आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये बहुमोल योगदान देत असलेले सर्व पाहुणे इथे लाभलेले आहेत. त्यांचं सगळ्यांचं मनोगत ऐकायचं आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, म्हणून मी शक्य तितकं कमी बोलणार आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पल्लवी मॅडमनं सांगितलंच आहे, 2520 अभंग भाषांतर करून झालेत. मी दररोज 15 ते 20 अभंग भाषांतर करायचं आता निश्चय केला आहे. म्हणजे मग पुढच्या 4 महिन्यात सगळी गाथा पूर्ण व्हायला हवी. तर आता तसं बघूया. परमेश्वरावरती माझी श्रद्धा आहे आणि मला आता विश्वास आला आहे की होईल. आता कारण असंच झालं होतं, पंढरपूर वारीला जेव्हा गेलो सुरुवातीला फार वाट लागली, पायाची हे झाली, आणि फलटणला जेव्हा पोचलो तोपर्यंत चालायची सवय पण झाली होती आणि कॉन्फिडन्स आला की आता आपण जाणार. कारण फलटण बरोबर अर्ध्या रस्त्यावर आहे, हाफ पॉईंट आहे, आणि फलटणच्या पुढे मग नंतर मग टेन्शन गेलं आणि आनंद सुरू झाला. आणि त्यानंतर शेवटचे 3 मुक्काम तर असं झालं की कारण नसताना चालताना असा हवेतून कुठल्या वेव्ज याव्या ना, रेडिओ वेव्ज याव्या, तसा आनंद यायचा आणि अंगामध्ये आनंद प्रगट व्हायचा. तर ही वारीची मजा मी अनुभवली. तर तसंच मला आता पण होतं आहे की आनंद असा नुसता आपोआप आनंद प्राप्त होतो आहे. तर पुस्तकाचं रूपांतर जरी आता 900 अभंग झाले आहेत प्रकाशित, पण पटापट आता बाकीची पुस्तकं पण येतील. मी आता 9व्या खंडावर काम करतो आहे, म्हणजे 8 खंड तर आता झाल्यात जमा आहेत. आता माझं हृदय फक्त एका भावनेनंच भरलेलं आहे, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड फॉर तुकाराम महाराज, ग्रॅटिट्यूड फॉर विठोबा, ग्रॅटिट्यूड फॉर माय फ्रेंड परम मित्र हरिभक्तपरायण नारायण महाराज बांद्रे. त्यांना आज येता आलं नाही कारण त्यांना एस टीचं त्यांचं 2 महिन्यापूर्वीच बुकिंग झालेलं आणि त्यांना कुठेतरी बाहेर गावी जायला लागलं. सकाळी 8 वाजताच एस टी पकडून जायला लागलं. त्याच्यामुळे कालच ॲक्च्युली परवा 4 दिवसापूर्वी त्यांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं होतं आणि आम्ही झक्क मस्तपैकी मेजवानी, त्यांनी त्यांच्या 2 मुलींना पण बोलवून घेतलं, सुंदर स्वयंपाक करून आम्हाला जेवण झालं. त्यांनी चक्क मला शाल आणि श्रीफळ देऊन लाजवलं. खरं म्हणजे मी त्यांना शाल आणि श्रीफळ द्यायला पाहिजे, म्हणून मग आज आम्ही त्यांना शाल आणि श्रीफळ अर्पण केलं आहे. आणि ते आले गावाहून की त्यांच्या घरी नेऊन देणार आहे नारायण महाराजांना. आणि मी त्यांना अनेक वेळा सॉरी सांगितलं आहे. पहिला जो आमचा कार्यक्रम झाला भारतीय विद्याभवनमध्ये, तिथे ते आले होते आणि त्यांना मी आधी सांगितलं होतं. मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण केली आहे, ती यूट्यूबवर पण पोस्ट केली आहे, फेसबुकवर पण पोस्ट केली आहे, की मूळ प्रेरणा नारायण महाराजांची आहे. आणि तर त्या दिवशी ते सत्कार करायचं तिथे काहीतरी कारणामुळे राहून गेलं, पण ती माझी चूक होती. मी त्यांची क्षमा मागितली आणि त्यांनी पण, ते संततुल्य आहेत,
अक्षरशः. आणि माझ्या भावासारखेच आहे, त्यांची जन्मतारीख माझी जन्मतारीख 52 सालची. ते मंदिरामध्ये 50 वर्ष तुकाराम महाराजांची सेवा करतायत आणि मी घरी बसून भाषांतर करून तुकाराम महाराजांची सेवा करतोय. पण आम्ही दोघं भाऊ आहोत. त्यांनी मला क्षमा केली आहे आणि आमची मैत्री अखंड आहे. तर कारण अगदी स्पष्ट आहे, म्हणजे की नारायण महाराज बांद्रे यांनी त्या दिवशी जर मला आवर्जून आग्रह करून वारंवार सांगून केलं नसतं की अहो फडणीस सर, तुम्ही 100 नाही, तुम्ही संपूर्ण अभंग गाथा इंग्रजीत भाषांतर करा, ते जर घडलं नसतं तर जगाला इंग्रजीतली ही अशी गाथा मिळाली नसती. अगदी स्पष्ट आहे. आता मला एक सांगावं असं वाटतं आहे सगळ्यांना, की प्रत्येकाने संपूर्ण अभंग गाथा वाचावी. आपल्या हॉलमध्ये आलेल्यांना बऱ्याच जणांनी वाचली असेल, कारण ज्यांचं तुकाराम महाराजांवरती प्रचंड प्रेम आहे अशी व्यक्ती इथे हॉलमध्ये खूप आहेत. गोरदे आपले संतोष महाराज, जरा 1 मिनिट उभे राहा ना जरा. संतोष गोरदे तुकाराम पादुका मंदिर इथे सेवा करतात, सगळे बीज महोत्सव वगैरे ऑर्गनाईज करतात आणि खूपच डेडिकेटेड आहे, तरुण पिढीला आदर्श आहे. आणि आंबेगावकर मॅडम प्लीज उभ्या राहा. त्या आमच्याबरोबर देहूला आल्या होत्या आणि त्यांचं गाथेवरती प्रचंड प्रेम आहे. ते त्यांचे मिस्टर आंबेगावकर. तर त्यांच्याबरोबर आम्ही जेव्हा देहूचा प्रवास केला तर खूप आनंदाचे त्या क्षण होते आणि मला अधूनमधून त्या मार्गदर्शन करत असतात. त्यांनी काय सांगितलं आहे, जालिंदरनाथ महाराज आणि अभय महाराज, तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णाच्या 5 आरत्या लिहिल्यात. तर त्यांनी काय सूचित केलं की मी जे ठरवलं आहे की 8 अभंगांवरती गाणी निर्माण करायची. माझं तुकाराम महाराजांवरचं प्रेम प्रगट करण्याची माझी पद्धत पडा. तर मी 4 गाणी तर ऑलरेडी केली, म्हणून आपण 3 गाणी आधी आता ऐकली. 4थं गाणं राहुल देशपांडेनं गायलं आहे, त्याची व्हिडिओ करायची आहे म्हणून ती आज मी ऐकवली नाही. आणि आमच्या पत्नीचा वाढदिवस 29 डिसेंबर आणि राहुल देशपांडे तिचा अतिशय फेवरेट गायक, म्हणून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचं हे करणार आहे आम्ही. तर सांगायचा मुद्दा म्हणजे, सॉरी माझं लिंकच गेली. तर प्रत्येकाने संपूर्ण अभंग गाथा वाचावी. मी वयाने लहान आहे, माझ्यापेक्षा मोठे हॉलमध्ये काही मंडळी आहेत, तरी मला हा सल्ला द्यावासा वाटतो, कारण इतके सगळे अभंग गोड आहेत आणि गाथा वाचली की आपल्याला गाथेचा लळा लागतो, आपलं मन आनंदानं भरून येतं आणि गाथा वाचणाऱ्या मनुष्याचा स्वभाव आमूलाग्र बदलतो. गाथा इज सो पॉवरफुल, इट विल चेंज पीपल. तुम्ही पूर्ण गाथा वाचा मात्र. तर असे मोजके अभंग नाही, आम्हाला 50-100 अभंग तर रेकॉर्ड झालेले आहेत. आम्ही भीमसेन, लता अशा यांच्या तोंडून अनेक वेळा ते ऐकलेत, ते आपल्याला सगळे तोंडपाठ आहेत. पण गाथा हा एवढा मोठा प्रशांत महासागर आहे, त्याच्यात वारंवार डुबक्या घेण्यासाठी तुम्ही खंदारकर महाराजांची गाथा घ्या विवरणासहित, जोग महाराजांची घ्या, प्र. जोशींची मिळत नाही, पण अजून मला वाटते अजून एक आहे जे मला माणिक महाराजांनी परवा सांगितली होती, ती एक गाथेची प्रत आहे. तर सगळ्यांनी ती गाथा घ्या. दररोज काही नाही 2-4 पानं वाचायची, 10 पानं वाचायची. कदाचित वर्ष जाईल, कदाचित 2 वर्ष जातील, पण मी एक सांगतो की जर सगळी गाथा वाचली तर तुम्हाला परत सगळी गाथा वाचा अशी वाटेल. इतका लळा लागतो आणि इतका आनंद मिळतो. आणि निशिगंधाची फुलं ही ह्याचसाठी दिली की निशिगंध 2 हातात ओंजळ भरून आपण फुलांचा सुगंध घेताना जो आनंद आपल्याला मिळाला, त्याच्या 1000 पट आनंद आपण संपूर्ण गाथा वाचली तर आपल्याला मिळेल, याची माझी खात्री आहे. तर आपण फुलं सगळे घरी घेऊन जा आणि मराठी लोकांनी मराठीमधली गाथा जरूर वाचावी. आणि ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायची असेल, ज्यांना मराठी वाचणं अनकम्फर्टेबल आहे, आपलं नवीन पिढीला आपण सांगू शकतो की बाबा रे, तू नाही वाचू शकत ना मराठीमध्ये, तू वाच, पण इंग्रजीमध्ये वाच, पण गाथा वाच. एकतर माणूस आमूलाग्र बदलून जातो. माझं एक उदाहरण बघा, आणि मी पण बघितलं आहे, आंबेगावकर मॅडम बघितलेत, आणि आपले स्टेजवरचे सगळे मान्यवर गाथेच्या प्रमाणे जीवन जगणारे इतके सगळे प्रेमळ आहेत. हे मेणाहुनी मऊ विष्णुदास असे हे सगळे स्टेजवरचे आहेत. माझा त्यांच्याशी अनेक वर्षांचा परिचय आहे. जालिंदरनाथ महाराज
त्यांची मुलगी अमृता सेवावर्धिनीमध्ये काही व्हॉलंटरी सर्व्हिस करायसाठी आली होती. जेव्हा मला कळलं तुकाराम महाराजांची 11व्या पिढीतली ती वंशज आहे, तेव्हा मी तिला हे सांगितलं की मला तुमच्या वडिलांना भेटायचं आहे. त्यामुळे जालिंदरनाथ महाराजांची माझी बऱ्याच वर्षापूर्वी ओळख झाली, 7-8 वर्षापूर्वीची ओळख झाली आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगेन की गाथा अवश्य घ्या, वाचा. आणि बुकगंगाने इंग्रजीतली गाथा उपलब्ध करून गेली आहे, हे त्यांनी फार मोठं काम केलं आहे. तर आपण माझ्या विनंतीला मान देऊन पुस्तकं विकत घ्या, कारण बुकगंगानं हे जे केलं आहे त्याला भरभरून प्रतिसाद द्या. आपण सगळे रसिक श्रोते आहात, वाचक आहात, ते आपण प्रतिसाद दिलात हे त्यांच्या कार्याचं प्रोत्साहन होईल. कारण ही पुस्तकं छापली आणि विकली गेली नाही तर प्रकाशकाला मग फ्रस्ट्रेशन येतं आणि आपल्याला अजून 15 खंड म्हणजे टोटल 15 खंड करायचे. तर आपण जर सगळ्यांनी भरभरून पुस्तकं विकत घेतली भाषांतराची, आपण स्वतः घ्या, कोणाला भेट द्या. 52 लोकप्रिय अभंगांचं पुस्तक ते इतकं छान आहे की त्याच्यात प्रत्येक अभंगाला QR कोड आहे आणि जी भीमसेन, लता, आशा यांची गाणी आहेत ती सगळी त्याच्यात आहेत आणि एक ते QR कोड स्कॅन केलं की तो अभंग आपल्याला मोबाईलवर ऐकायला मिळतो. फॉरेनर्सना, नॉन महाराष्ट्रीयन लोकांना आमची भक्ती अभंग गायन कसं असतं त्याची ओळख होईल आणि शिवाय श्रवण भक्ती म्हणजे काय प्रकार आहे ते देखील त्यांना कळेल. तर आपण बुकगंगाची पाठ थोपटावी असं माझं मत आहे. त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणजे ते अशीच पुढे चांगली कामं करतील. कारण बुकगंगाचे मालक मंदार जोगळेकर आणि त्यांच्या मिसेस गौरी जोगळेकर. मंदारनं 2010 साली बुकगंगाची स्थापना केली, ती ह्याच्याचसाठी की आपली संस्कृती मराठी भाषा जतन व्हावी म्हणून. त्यांना ती भीती वाटत होती की मराठी लुप्त होते की काय. ते अमेरिकेत स्थित आहेत, त्यांचा मोठा ITचा बिझनेस आहे आणि अमेरिकन सिटिझन आहेत, पण त्यांनी मुद्दाम भारतासाठी बुकगंगा तयार केली आणि ही बुकगंगा म्हणजे आता ज्ञानगंगा झाली आहे. आता मी माझं मिशन लायब्ररीबद्दल बोलतो. आपण सर्वांना कदाचित माहिती असेल की 2009 तिनं सांगितलं, पल्लवीनं फोन आला होता. तर आता माझं काय म्हणणं आहे की ज्या कॉलेजमध्ये आता जिथे आर्ट्स विषय शिकवला जातो, सेंट लिटरेचर किंवा प्युअर लिटरेचर, गाथा इज अ पीस ऑफ प्युअर लिटरेचर ऑल्सो इवन इफ यू इग्नोर द स्पिरिच्युअल पार्ट. त्यातली जी उदाहरणं, त्यातली त्यांची जी कल्पनाशक्ती जी आहे, वर्णन करण्याची शक्ती जी आहे, तर गाथा इज एन एक्सलंट पीस ऑफ लिटरेचर ऑल्सो. स्पिरिच्युअलिटी, फिलॉसॉफी, सेंट लिटरेचर, सायकॉलॉजी या विषयावर MA आणि PhD करणारे कॉलेजेस आहेत. तर आम्ही माझी ही योजना अशी आहे की 1000 कॉलेजेसना मी पहिला खंड फ्री देणार आहे, भेट. कारण काय की तुम्हाला कळलं पाहिजे की गाथा इंग्रजीत अवेलेबल आहे, तर तुम्ही लायब्ररीत ठेवा, तुमच्या मुलांना द्या. त्यांना सांगा की गाथा तुम्ही PhDसाठी घेऊ शकता, MAला, डेझर्टेशनला, कुठला तुला नुसता पेपर लिहायचा असेल तर पेपरसाठी गाथाचा तुम्ही वापर करू शकता. तुमच्या कॉलेजमध्ये मुलांना तुम्ही हा पहिला खंड द्या आणि तुम्ही तुमचं बजेट निर्माण करून पुढचे खंड तुम्ही विकत घ्या. मुलांना संपूर्ण अभंग गाथा अभ्यास करायला द्या. कारण मुलांचं संस्कारक्षम वय असतं, त्यांच्यावरती चांगले संस्कार होतील, आपल्या संस्कृतीचं जतन होईल. आजपासून 3 पिढ्यानंतर किंवा 4 पिढ्यांनंतर मराठीतली गाथा, विवरणासहितली गाथा किती लोक वाचतील यासमोर मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर म्हणून मग हा प्रकल्प आहे. 500 कॉलेज भारतातले, 500 कॉलेज भारताच्या बाहेरचे, अशी योजना केली आहे. सॅन फ्रान्सिस्कोला 4 कॉलेजेससाठी पुस्तकं पाठवली आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये 2 कॉलेजेससाठी पाठवली आहे. आत्ता एक माझी मैत्रीण जाणार आहे, तिला मी अमेरिकेत एक पुस्तक पाठवतो आहे. नंतर सांगलीला मी विलिंग्डन कॉलेजमध्ये दिलं आहे, पुण्यात 2-4 कॉलेजेस, 5 कॉलेजेस, नागपूरमध्ये 2-4 कॉलेजेस आणि मुंबईत तर आम्ही 4 कॉलेजेसला, मी माझा भाऊ आम्ही स्वतः गेलो. रुईया कॉलेजच्या प्रिन्सिपॉल त्या इतक्या खुश झाल्या. त्यांनी सांगितलं आमच्या संस्थेच्या 50 शाळा आहेत, आम्ही 50 शाळांसाठी प्रत्येक शाळेसाठी त्यांच्या लायब्ररीमध्ये गाथा विकत घेणार आहोत. आणि सगळ्यांनी साताऱ्याला डॉक्टर म्हस्के, कर्मवीर भाऊराव पाटील संस्था, त्याचे हे आहे व्हाईस चान्सलर, त्यांनी त्यांच्या हाताखाली 3 कॉलेजेस आहेत. तर 3 कॉलेजेससाठी त्यांनी प्रत्येक खंडाच्या 3-3 डबल सेट म्हणून 12 पुस्तकं विकत घेतली. त्यामुळे आम्हाला भेट नको, आम्ही तुम्हाला पेमेंट करतो आणि तुम्ही सगळी पुस्तकं आम्हाला द्या. तर माझी आपल्याला एक अशी कळकळीची विनंती आहे की ह्या आपला जो मिशन लायब्ररी प्रकल्प आहे त्याच्यासाठी मी स्पॉन्सरशिपच्या पण शोधात आहे. मी प्रपोजल्स पण दिली आहेत, स्टेट बँकेला दिलं आहे 1000 कॉपीची, जर त्यांनी किंमत स्पॉन्सर केली तर.
आणि सिम्बायोसिसला देखील मी अप्रोच केलेला आहे. माझी पूर्वीची कंपनी त्यांनाही अप्रोच केलं आहे. मला स्पॉन्सर मिळालं तर माझा प्रोजेक्ट चांगला होईल, पण मी त्याच्यासाठी थांबत नाही आहे. मी पुस्तकं वॉल्यूम 1 सगळ्यांना भेट द्यायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक विजय कृष्णा नावाचा आंध्राचा मुलगा आहे. तो तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेने फेसबुकवर वाचून इतका प्रेरित झाला. तो म्हणतो की मला आंध्राच्या एका संतांची आठवण होते तुमचं हे सगळं फेसबुकवरचे वाचताना, आणि ते संत पण अशाच भाषेत तो देवाशी बोलतात. तर तो ऑस्ट्रेलियातून आला. तो आधी पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन आला, मग माझ्या घरी आला. त्याने पुस्तकं विकत घेतली आणि तो म्हणला, सर तुमच्या मिशन लायब्ररीसाठी मी 20 पुस्तकं स्पॉन्सर करतो. आणि त्याने मला लगेच 13,000 रुपये पाठवून दिले. माझा भाचा सच्चू पंचवटीकर, त्याने मला 4 पुस्तकांची स्पॉन्सरशिप दिली. तो म्हणे, मामा तू नागपूरकडच्या 4 कॉलेजेसना पुस्तकं पाठव. तर मी नागपूरच्या कॉलेजना पुस्तकं पाठवली आहेत. तर हा प्रकल्प आहे. ह्याच्यामध्ये मला व्हॉलंटिअरची पण गरज आहे, कारण फोन करायचे, कम्युनिकेशन करायचं, कॉलेजेसचे ॲड्रेसेस घ्यायचे, किंवा कोणी फॉरेनला जात असले तर त्यांच्याबरोबर प्रती द्यायच्या, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचेल. तर तुमच्यापैकी जे कोण मदत करायला तयार असतील त्यांनी माझ्याकडे सांगा, आपण जॉईंटली हा प्रोजेक्ट पूर्ण करू. आणि एक सांगायचं आहे की बुक गंगाचा प्रदर्शनात फर्ग्युसन कॉलेजच्या तिथे स्टॉल आहे F9 नंबरचा. तिथे हीच पुस्तकं नाही तर बाकी पण अफाट समग्र आहे त्यांचा. भरपूर पुस्तकं विक्रीसाठी आहेत. तुम्ही प्रदर्शन तर आवर्जून बघा, कारण ते प्रदर्शन अतिशय सुंदर असतं. तर ते नक्की बघा आणि तिथे पुस्तकं विकत घ्या. एक गोष्ट सांगायची आहे की डॉक्टर गोसावी युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीचे चान्सलर, आम्ही त्यांना भेटायचा प्रयत्न करतो आहे की त्यांनी जर सगळ्या कॉलेजना जर डिरेक्टिव्ह पाठवला पुणे युनिव्हर्सिटीच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या अखत्यारीत जेवढी आर्ट कॉलेजेस आहेत त्यांनी सगळ्यांनी इंग्रजीतली अभंगगाथा लायब्ररीमध्ये घेणं आवश्यक आहे. तुम्ही घ्या आणि ठेवा आणि मुलांना सांगा की अभंगगाथा तुम्हाला आता इंग्रजीमधून वाचता येईल. तर ते काम फार सोपं होईल. अजून एक गोष्ट सांगायची की मनीषा कायंदे ज्या आपल्या प्रतोद आहेत शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये, ती माझी मावस बहीण आहे. आणि तिला जेव्हा हे कळलं तर तेव्हा ती इतकी आनंदात आली. तिनं माझ्याकडनं 400 पुस्तकं विकत घेतली आणि महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी, सगळे MLA, सगळे MLC, प्रत्येकाला एक एक प्रत 52 लोकप्रिय अभंगांची तिनं भेट दिली. त्यामुळे शिंदे साहेबांना भेट दिली, त्याचा फोटो आहे माझ्याकडे. अजित पवार साहेबांना दिली, प्रत्येक मिनिस्टर सगळ्यांकडे ते पुस्तक तिनं दिलं आहे. आणि गेल्या आठवड्यात मला नीती आयोग दिल्ली तिथून फोन आला. एक प्रेम कुमार म्हणून त्यांचे मोठे उच्च अधिकारी आहेत. तर त्यांनी फोन करून सांगितलं की अहो आम्हाला तुमचा पहिला खंड कुठून तरी मिळाला आणि आता तुमचे बाकीचे खंड किती झालेत मला सांगा आणि लगेच पाठवून द्या. तर अर्जंटली पाठवा. मी म्हटलं ठीक आहे पाठवतो. अजून एक खंड झाला आहे आणि 52 लोकप्रिय अभंगाचं पुस्तक आहे, दुसरा वॉल्यूम आहे. तर तुम्हाला अर्जन्सीचं कारण काय? तर ते काय म्हणले की रशियाचे प्रेसिडेंट पुटिन साहेब आलेत, तर आमची योजना आहे की पुटिन साहेबांना तुकाराम महाराजांची अभंगगाथा भेट द्यायची. तर मी तर अगदी चक्रावून, म्हणजे काय म्हणतात त्याला, सद्गदित झालो की पांडुरंगच सगळं करतायत, हे विश्व नियंता तोच सगळं करतोय, त्याला माहिती आहे कुठे कोणाला काय द्यायचं. पुतीन साहेबांना अभंगगाथा, विश्वशांती, विश्वप्रेम, विश्वबंधुत्व, अहिंसा ह्याचे जे आपल्या जगामध्ये सगळ्यात परफेक्ट शिक्षक करू शकतील. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणण्यात येतं. आणि जगद्गुरूंची अभंगगाथा आता रशियात त्यांच्या टेबलवर पोचली आहे. तर हे पण सगळं शक्य झालं आहे बुक गंगामुळे आणि त्यांचे धन्यवाद. आता अजून एक सांगायचं म्हणजे त्या प्रेमकुमारनं मला काय सल्ला दिला की तुम्ही मोदी साहेबांना पाठवा तर त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठवा, म्हणजे मग ते त्याचा कॉग्निझन्स घेतील. तर मग त्यांचं जे घरचा पत्ता आहे 7 लोककल्याण मार्ग, तर मी ही सगळी पुस्तकं कुरिअरमध्ये घालून त्याच्याबरोबर एक पत्र लिहून 4 दिवसापूर्वी स्पीड पोस्टनं पाठवलं आहे. ते आता आजच्या दिवसात मोदी साहेबांकडे पोचलं असेल. माझी त्याच्यातली योजना काय आहे, माझ्या मनात आलं आहे की मोदी साहेबांनी भारतात जितके ॲम्बॅसेडर आहेत 170-180 देशाचे जेवढे ॲम्बॅसेडर आहेत, प्रत्येक ॲम्बॅसेडरला पहिला वॉल्यूम भेट म्हणून द्यावा की आमचे संत, आमची संस्कृती, आम्ही जगाला शांतीचा जो संदेश देतो त्याचं प्रतीक म्हणून ही तुम्हाला आम्ही अभंगगाथा भेट देत आहोत.
तर ही योजना साकार झाली तर दुग्ध शर्करा योग येईल, ते होईल. आणि आता माझ्या भाषणात सगळ्यात शेवटी या कार्यक्रमाला येऊन आपण सर्वांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि त्याच्या निमित्त आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्या मंचावरच्या लोकांना धन्यवाद देतो, बाबाण्यांना, आणि माझं भाषण थांबवतो प्लीज.